नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज म्हटलं तर मी एक हायड्रोजन बॉम्ब फोडतोय, गौप्यस्फोट करतोय किंवा ब्रेकिंग न्यूज देतोय असं समजा. म्हणजे समजा असं का म्हणतो, तशी माझी समजूत झालेली आहे. मी गेल्या 2 दिवसापासून एक बातमी मराठी माध्यमात ऐकतोय आणि ती ऐकल्यानंतर माझी खात्री पटली की लवकरच एकनाथ शिंदे, जे आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि महायुतीचे एक आधारस्तंभ आहेत, त्यांचं उपमुख्यमंत्रीपद गेल्याच जमा आहे. एक तर भाजप त्यांना काढून टाकतील मंत्रिमंडळातून आणि सरकारमधून, आणि अर्थातच एकनाथ शिंदे गेले की त्याच्याबरोबर त्यांच्या अधिकृत शिवसेना जी आहे धनुष्यबाणाची, त्याचे जे मंत्री आहेत ते पण मंत्रिमंडळाच्या बाहेर जातील. कारण तशा बातम्या येत आहेत आणि बातम्या अतिशय फार रंगतदार, फार मोठा धमाका. अर्थात ज्या वेळेला ह्या 2 दिवसामध्ये अशा बातम्या येत होत्या, त्याच वेळेला तिकडे पलीकडे 1,000, 1,200, 1,500 किलोमीटरवर बिहारची राजधानी पाटणा इथूनही तशाच बातम्या येत होत्या. नीतीश ने पलट दिया खेल, बाजी पलट गई, इसने किया खेला, उसने किया अलबेला, वगैरे 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 वगैरे. आणि आता मी प्रत्यक्षात हा व्हिडिओ करायला बसलोय त्यावेळेला मात्र नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष जदयू यांचं, नितीश कुमारच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापित होण्यासाठी शपथविधीचा मुहूर्त जवळ आलाय आणि ते टीव्हीवर बघण्याचं सोडून मी एक व्हिडिओ करायला बसलोय. त्यामुळे असल्या बातम्या रंगवून राजकारण खेळलं जातं, घडवलं जातं किंवा बिघडवलं जातं, या भ्रमातून काही मंडळी बाहेरच पडायला तयार नाहीयेत. या लोकांना असं वाटतं की आपण बातम्या लिहितो आणि आपण जी पटकथा लिहितो त्यानुसार देशातलं, राज्यातलं, जिल्ह्यातलं राजकारण हलत असतं, चालत असतं आणि आपल्या इच्छेनुसार चालतं. आपल्या इच्छेच्या बाहेर त्या राजकारणातल्या कुठल्याही पात्राला हालचाल सुद्धा करण्याची मुभा नाही, अशा भ्रमात वावरणारे जे राजकीय विश्लेषक, अभ्यासक, पत्रकार, संपादक आहेत, ते या भ्रमातून कधी बाहेर पडणार, हा एक सगळ्यात मोठा गहन प्रश्न आहे. आणि त्यामुळे सामान्य जनतेची आपण दिशाभूल करतो अशा भ्रमात ते आहेत. पण तुम्ही भ्रमिष्ट आहात असं सांगत मतदानातून आणि पुढल्या राजकीय घडामोडीतून राजकारणी आणि सामान्य मतदार जनता या लोकांचा भ्रमनिरास सातत्याने घडवत असते. तो महाराष्ट्रात घडला, तो हरियाणात घडला, दिल्लीत घडला आणि आता काल परवा बिहारमध्ये घडला. तरी माणसं शुद्धीवर यायला तयार नाहीत. काय अजब गोष्ट आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात आता काय सांगण्यासारखं नाही. बरं, रोज सकाळी उठून संजय राऊत जे काय तुकडे फेकत होते, ते संजय राऊत यांची तब्येत बरी नसल्यामुळे आणि ते उपचारामुळे व्यस्त असल्यामुळे मराठी माध्यमांसमोर तुकडे फेकणारा पण नवीन कोण उरलेला नाही. त्यामुळे त्यांना अक्षरशः गाव गल्ली बोळातले उकिरडे फुंकावे लागत आहेत. आणि कुठे अंबरनाथच्या नगरपालिकेमध्ये युती फुटली किंवा युती जुळली, 2 ठाकरे जवळ आले आणि भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकमेकाच्या विरुद्ध. अरे, जरा समजून घ्या बाळांनो. या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या आहेत आणि स्थानिक पातळीवरच्या निवडणुका गेल्या 70 वर्षामध्ये, 75 वर्षामध्ये अशा चालत आलेल्या आहेत. आत्ता आत्ता कुठे अनेक पक्ष, अगदी पक्ष म्हणून सुद्धा महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आत्ता आत्ता पक्ष उतरायला लागलेत. तुम्ही एक 25-30 वर्ष मागे जाल, शिवसेना भाजप युती येऊन महाराष्ट्रातल्या काँग्रेस सत्तेला पहिला हादरा बसला 30 वर्षापूर्वी. तोपर्यंत
या अशा स्थानिक पातळीवरच्या निवडणुका या कुठेही पक्षीय पातळीवर होत नव्हत्या. कुठे एखाद्या ठिकाणी कम्युनिस्ट पक्ष असेल, एखाद्या ठिकाणी समाजवादी पक्ष असेल, एखाद दुसऱ्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष असेल, असे 3-4 जिल्ह्यातली ही राजकारणातली बेट वगळली तर बहुतेक जिल्ह्यामध्ये तालुका पंचायतीमध्ये आणि लहान मोठ्या नगरपालिकांमध्ये पॅनेलच्या निवडणुका व्हायच्या आणि त्या पॅनेलच्या निवडणुकांमध्ये एकमेकाविरुद्ध लढणारे सगळेच्या सगळे नेते आणि पॅनेलचे उमेदवार हे एकाच पक्षातले असायचे किंवा अनेकदा एकाच पक्षातल्या 2 नेत्यांची 2 पॅनेल उभी राहायची आणि त्यामध्ये काँग्रेसच्या बाहेरचे देखील लोक त्या पॅनेलमध्ये असायचे. अगदी आत्ताच तुम्हाला उदाहरण द्यायचं तर काल परवा मुंबईच्या क्रिकेट संघटनेची निवडणूक झाली. त्यामध्ये एकमेकाचे कट्टर राजकीय वैरी म्हणून ज्यांची चित्र चेहरे रंगवले जातात ते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या सहमतीने तिथले पदाधिकारी निवडले गेलेत. आणि हे आजचं नाहीये. अगदी 30 वर्षापूर्वी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते तेव्हा किंवा त्याच्याही आधी 8-10 वर्ष मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका या अशाच पक्षविरहित होत होत्या. मी त्यातलं एक मोठं उदाहरण तुम्हाला देतो. 1987-88 मध्ये शरद पवार पहिल्यांदा आपलं दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. ते काँग्रेस पक्षात नुकतेच गेलेले होते आणि मनोहर जोशी हे सुद्धा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य होते. शिवसेनेचे बरेच लोक होते, भुजबळ, सुधीर जोशी वगैरे वगैरे. त्यामध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या नेत्याचं नाव होतं छगन भुजबळ. छगन भुजबळ हे शिवसेनेच्या बळावर किंवा शिवसेनेचे सदस्य आपल्याला मुंबई क्रिकेटचा अध्यक्ष बनवतील म्हणून मैदानात उतरलेले होते. पण त्यांचेच पक्षाचे नेते मनोहर जोशी यांनी आपले विश्वासू नातेवाईक आणि शिवसेना नेते सुधीर जोशी यांना शरद पवारांच्या पॅनेलमधून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला उभं केलं होतं. आणि ती प्रथा परंपरा आज सुद्धा चालू आहे. आणि म्हणूनच काल परवा शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहमतीने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी निवडले गेले असतील तर नवल नाही. आणि अशाच प्रकारच्या निवडणुका 60, 70, 80, 90च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि नगरपालिकांमध्ये निवडल्या जात होत्या. निवडणुका तशा लढवल्या जात होत्या. त्याला पॅनेल म्हणायचे, पक्ष नव्हते. आज सुद्धा भले एका बाजूच्या एका आघाडीतल्या युतीतल्या 3 पक्षांचं प्रचंड बहुमत विधानसभेत असेल तर तसंच बहुमत त्या काळामध्ये एकपक्षीय काँग्रेस पक्षाचं असायचं. 200 पेक्षा अधिक आमदार फक्त काँग्रेस पक्षाचे असायचे. 50, 60, 70 मध्ये सगळे विरोधी पक्ष गुंडाळले जायचे. पण तेव्हा त्याला राक्षसी बहुमत असं म्हणायची फॅशन पत्रकारितेमध्ये आलेली नव्हती. कारण आज जी बाळं राक्षसी बहुमत वगैरे म्हणतात त्यांचा कदाचित आई वडिलांचं लग्न पण झालेलं नव्हतं. त्यामुळे अशी बाळं पुढे पत्रकारितेत आपली अक्कल पाजळतील त्यांच्या जन्माची शक्यता सुद्धा नव्हती. अशा 60, 70, 80च्या दशकामध्ये काँग्रेस पक्षाचं 200 पेक्षा अधिक बहुमत विधिमंडळात असायचं. अगदी शरद पवार मी आता सांगितलं 88 मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा 200हून अधिक आमदारांचा पाठिंबा त्यांच्या पाठीशी होता. हे एवढ्यासाठी मी सांगतोय की आज स्थानिक संस्थांच्या निवडणुकांमध्ये जे वेगवेगळे पक्ष महाविकास आघाडीतले किंवा महायुतीतले ठराविक शहरामध्ये, ठराविक तालुक्यामध्ये एकमेकाविरुद्ध दंड थोपटून उभे राहताना दिसतात. आणि युतीतल्या नेत्याच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतल्या कुठल्या तरी पक्षाचे स्थानिक सदस्य हे या पॅनेलमध्ये उभे राहत आहेत.
तर त्याचं कारण समजून घ्या. या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. सुप्रिया सुळे असोत, भाजपचे देवेंद्र फडणवीस किंवा आणखीन कोण असोत, अजितदादा असोत, एकनाथ शिंदे असोत, सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या 3-4 महिन्यामध्ये वारंवार एक गोष्ट सांगितली की या निवडणुका या पक्षीय असण्यापेक्षा या प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. याचा अर्थ आपापल्या परिसरामध्ये, आपापल्या मोहल्ल्यामध्ये, आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये स्थानिक पातळीवर नेतृत्व करणारे त्या त्या पक्षांचे जे जे कार्यकर्ते असतील त्यांच्या वाट्याला कुठलं तरी सत्तापद आलं पाहिजे, तर ते आपल्या पक्षाची पाळंमुळं त्या परिसरामध्ये रुजवू शकतात. आणि म्हणून मग जास्तीत जास्त आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणं आणि त्यात पराभव झाला तरी तो निमूटपणे स्वीकारणं, कारण त्या कार्यकर्त्याला आपण लढण्याची संधी दिली नाही हे खापर नेतृत्वाच्या डोक्यावर फुटू नये. ही गोष्ट डोळ्यासमोर ठेवून महायुतीतले किंवा महाविकास आघाडीतले सगळेच्या सगळ्या पक्षांचे नेते वागत असतात. त्यामुळे त्यांनाही माहिती असतं. आज उदाहरणार्थ मुंबई काँग्रेसमध्ये सगळ्यांना माहिती आहे, नेत्यांना, भाई जगताप असोत किंवा वर्षा गायकवाड असोत, आपला सुपडा साफ होणार आहे. पण तरीही आज स्वबळावर लढलं तर कमीत कमी 227 पैकी 227 नाही पण 200 वॉर्डामध्ये आपल्या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन लढणारा एक लढवय्या कार्यकर्ता उभा राहील आणि तो लढवय्या कार्यकर्ता स्थानिक पातळीवरच्या आपल्या विचारांच्या कार्यकर्त्यांना, इच्छुकांना आणि पाठीराखे मतदारांना ताकद देऊ शकेल, त्यांची आशा अपेक्षा जिवंत ठेवू शकेल. त्यामुळे त्या वॉर्डामध्ये आपली पाळंमुळं रुजवणं यासाठी स्वबळावर लढणं, स्थानिक निवडणुका अगत्याचं असतं. आणि मग असं करताना आपल्या मित्र पक्षाबरोबर लठ्ठालठ्ठी करायची वेळ आली तर ती केली पाहिजे, कारण कार्यकर्ता जगला तर पक्ष जगतो आणि पक्ष जगला तर विधानसभा लोकसभेच्या निवडणुका ताकदीने लढवता येतात. आज आपण बघतो की एक गठ्ठा कुठे तरी याच्याबरोबर मोठा धक्का बसला, शिवसेनेला, उभाठाला किंवा भाजपला, आणि हा कार्यकर्ता नेता तिकडे गेला आणि त्याच्याबरोबर 500 कार्यकर्ते गेले. 500 कार्यकर्ते याचा अर्थ काय असतो? 200 कार्यकर्ते नेते याचा अर्थ काय असतो? ते नेते वगैरे नसतात. तेवढी गर्दी त्या वॉर्डामध्ये तो हमखास आणू शकतो, ही त्याची क्षमता असते. आणि ती क्षमता टिकवायची तर त्याने निवडणूक जिंकण्याची गरज नसते, पण निवडणूक लढवण्याची त्याची क्षमता जी आहे ती परखून बघणं आवश्यक असतं. म्हणून प्रत्येक वॉर्डामध्ये किंवा जास्तीत जास्त वॉर्डामध्ये प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार टाकणं अत्यावश्यक असतं. आणि मग त्यानुसार राज्याच्या पातळीवर जे राजकारण चालतं त्यातल्या हाणामाऱ्या वगैरे ज्या असतात त्या त्या पातळीवर, वॉर्ड पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, शहर पातळीवर आणून राजकारणाची समीकरणं मांडली जात नाहीत. अंबरनाथ असो, कणकवली असो किंवा गडचिरोली असो, अशा ठिकाणच्या राजकारणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर तिळमात्र परिणाम होत नाही. तिळमात्र. तिथे एकमेकाचे गळे कापायला निघालेले लोक उद्या विधानसभा लोकसभा निवडणूक आली की एकमेकांच्या गळ्यात गळे घालतात. कारण त्या स्थानिक पातळीवरचं जे नेतृत्व असतं प्रत्येक पक्षाचं, त्याला मुंबईमध्ये आपला कोणतरी गॉडफादर लागतो. तेव्हा कुठल्याही पक्षाचा राज्याचा नेता असतो, त्या राज्याचा नेता हा जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या त्या त्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यासाठी गॉडफादर असतो. तो आपल्याला स्थानिक निवडणुकीमध्ये उमेदवारी देईल, त्या पक्षाचं चिन्ह देईल, तर त्या पक्षामुळे आपल्याला एक ठराविक मतं मिळतील आणि आपल्या वैयक्तिक लोकप्रियतेतून इतकी मतं मिळतील तर आपण नगरसेवक किंवा झेडपी सदस्य होऊ शकतो. हे स्थानिक नेतृत्वाचं गणित असतं. आणि त्यामुळे कुठल्याही पक्षाच्या स्थानिक पातळीवरच्या नेत्याला निवडणूक जिंकण्याची इच्छा अजिबात नसते. जिंकलो तर हवं असतं, पण लढायचं नक्की असतं. लढण्याची इच्छा दुर्दम्य असते आणि त्यामुळे
त्या नेत्याला तेवढी मोकळीक देणं, त्या वॉर्डामध्ये, त्या शहरामध्ये, त्या तालुक्यामध्ये, हे प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वासाठी आवश्यक असतं. तरच त्या तालुक्यात, जिल्ह्यात, वॉर्डात त्या नेत्याचा पक्ष टिकून राहत असतो. आणि म्हणून पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सगळं जे काय आता एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद गेलं, त्यांचे मंत्री बैठकीला हजर राहिले नाहीत, याविषयी कारण काय दिलं जातं? तर मुंबईमध्ये त्यांना इतक्या जागा हव्यात, अंबरनाथमध्ये तर ते आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, काय वेगवेगळी. मुद्दा इतकाच आहे की याविषयीचा मंत्रिमंडळात मंत्री बैठकीला गैरहजर राहिले, त्याचा खुलासा अजितदादांनी दिलाय. तो समजून घेण्याची इच्छा पण नाही. अजितदादा म्हणाले, माझ्याही पक्षाचे अनेक मंत्री बैठकीला गैरहजर होते, कारण स्थानिक पातळीवरच्या आघाड्यांमध्ये समन्वय करणं, उमेदवारांचे अर्ज ठेवणं, मागे घेणं, त्यांना त्या निवडणुकीमध्ये मदत करणं, यासाठी बऱ्याच मंत्र्यांना जबाबदाऱ्या दिल्यात. ते आपापल्या विभागात आणि मतदारसंघात गेले असल्यामुळे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर राहू शकले नाहीत. आणि ती जितके गैरहजर तिकडे राहिलेत, त्याच कमी अधिक प्रमाणामध्ये शिंदेचे मंत्री गैरहजर, तसेच भाजपचे मंत्री गैरहजर आणि राष्ट्रवादीचे मंत्री सुद्धा गैरहजर राहिले. पण ज्यांना देवेंद्र फडणवीस सरकार कोसळते हे दाखवण्याची दिवसाच्या 24 तास 28 स्वप्न पडत असतात. त्यांच्यासाठी कुठल्या तरी तालुक्यात, कुठल्या तरी नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कार्यकर्त्यांची झुंबड दिसली की लगेच ते सरकार पाडायला घेतात. आणि हेच गेलं वर्षभर चालू आहे, 1.5 वर्ष. आता तर 1.5 वर्ष झालं. 4 जून 2024 ला लोकसभा निवडणूक झाली आणि त्यामध्ये लागोपाठ 2 वेळ बहुमत मिळणाऱ्या भाजपचं, मोदींचं बहुमत हुकलं. तेव्हापासून काँग्रेसचे चमचे मोदी सरकार पाडतायत. त्याला आता 17 महिने होऊन गेले. जो नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे मोदींची साथ सोडून काँग्रेसच्या सोबतीला येतील, इंडी गठबंधनच्या सोबतीला येतील आणि मोदी सरकार पडून देशामध्ये बिगर भाजप सरकार येईल, अशी दिवा स्वप्न 17 महिने जे लोक बघतायत, त्यांना आत्ता बिहारच्या मतदाराने आणि नितीश कुमारने सणसणीत थप्पड हाणलेली आहे. पण डोकं ठिकाणावर येण्याची शक्यता नाही. अगदी 14 तारीखला गेल्या शुक्रवारी विधानसभा बिहारचे निकाल लागल्यानंतर सुद्धा नितीश पलटी मारेंगे, नितीश खेला करेंगे, या बातम्या चालू आहेत. आणि महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यापासून रोजच्या रोज किंवा एक दिवस आड 2 तासांनी देवेंद्र फडणवीस सरकार सतत पाडलं जात आहे, पण पडत नाहीये. एकनाथ शिंदे यांची नाराजीला रोजच्या रोज फोडणी घातली जाते, पण तो तडका एकनाथ शिंदेना लागताना दिसत नाही की अजितदादांना दिसत नाही. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम गेली वर्षभर चालू आहे, पण तो करेक्ट कार्यक्रम हा पूर्ण होताना दिसत नाही. आणि म्हणून या बातम्यांवर विश्वास ठेवायचा असेल तर असं वाटतं की एकनाथ शिंदे यांचं उपमुख्यमंत्रीपद गेल्याच जमाय, आपोआपच देवेंद्र फडणवीस यांचंही सरकार कोसळल्याच जमाय. आणि ते कोसळलं अशी स्वप्न बघणाऱ्यांनी आपलं स्वप्नरंजन चालू ठेवावं. त्या बातम्या जरूर रंगवाव्यात, कारण अशा बातम्या सातत्याने देऊन तुमची विश्वासार्हता घटते. आणि उलट जेवढी पत्रकारांची आणि विरोधी पत्रकारांची विश्वासार्हता संपते, तेवढी सत्तेत बसलेल्या नेत्यांची आणि त्यांच्याविषयी योग्य बातम्या देणाऱ्यांची विश्वासार्हता वाढत असते. तेव्हा श्रोत्यांनी, ऐकणाऱ्यांनी, वाचणाऱ्यांनी ठरवायचंय की आपण कशावर विश्वास ठेवायचा. आपल्याला समोर दिसतंय त्याच्यावर विश्वास ठेवायचा, की भलतच दिसत असताना सलतच काय ती वर्णन करणारे आहेत त्या वर्णनावर विश्वास ठेवायचा. तर मित्रांनो, मराठी माध्यमात रंगणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवायचा असेल तर खात्रीपूर्वक सांगतो, 30 नोव्हेंबर नंतर
एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये दिसणार नाहीत आणि मुख्य प्रवाहातल्या मराठी माध्यमातल्या बातम्यांकडे डोळे झाक करायचे असतील तर निश्चिंत राहा, हे सरकार 5 वर्ष निर्विघ्नपणे चालणार आहे. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.